ठीक आहे, चला पुढचा जो काही भाग आपल्याला बघायचा आहे, हा पुढचा भाग आहे समसंख्या आणि विषम संख्या. बेसिक सम संख्या म्हणजे काय हे सुरुवातीला आपण बघून घेऊ. आता सम संख्या म्हणजे काय ते बघून घ्या. सम संख्या नंतर याच्या सगळ्या शॉर्टकट ट्रिक्स किंवा कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवायचे आहे हा सगळा भाग आपण बघणार आहे. सम संख्या म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी शून्य 2 4 6 8 हे अंक असतात त्याला आपण सम म्हणतो. सम संख्या ओळखायच्या कशा? एकक स्थानी काय असला पाहिजे? 0 2 4 6 8 हा अंक असला पाहिजे, तिला म्हणायचं सम. ज्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, ज्यांना काय होतं? 2 संख्येने पूर्ण भाग जातो. 2 न भाग जाणारी संख्या म्हणजेच समसंख्या. 2च्याच पाड्यात येणार ती, किंवा तिला 2 न 100% भाग जाणार, बाकी काही शिल्लक उरणार नाही. ठीक आहे, बर. आता त्याच्या खाली घेऊ. बेसिक जे काही सूत्र आहे ते आपल्याला बघायचे, ते म्हणजे पहिल्या क्रमवार समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज. अगोदर हे सगळं सूत्र बघून घेऊ आपण. ते आहे n गुणिले n+1. n म्हणजेच पहिल्या क्रमवार एकूण संख्या. पहिल्या क्रमवार एकूण संख्या त्याला आपण काय म्हणतो? n. ठीक आहे, या सूत्राचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे, बघा. आधी हेच सूत्र आपण इथे वापरणार आहेत, याच्यावरूनच सगळे बेरजा करून घेऊ. ठीक, पहिल्या क्रमवार 25 समसंख्यांची बेरीज किती? असा प्रश्न आलाय. सिंपल बेरीज किती? बरोबर. सिंपल काय सूत्र आहे ते लक्षात घ्या. झालं. समसंख्यांची बेरीज, समची बेरीज. आपल्याला जेव्हा समची बेरीज करायची असते तेव्हा फक्त 25 गुणिले 26. जेव्हा जेव्हा आपल्याला पहिल्या क्रमाने येणाऱ्या संख्या सांगितल्या जातात तेव्हा तेव्हा त्यांची बेरीज करत असताना आपल्याला जे काही सूत्र वापरायचं आहे हे सूत्र आहे शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या. बस यांचा गुणाकार करायचा 25 आणि 26चा. झालं. इथं घ्यायचा 26, इथं घेतला 25. गुणाकार करता येईल आपल्याला, यांचा काही अडचण नाही. ठीक आहे. 6 पंचे 30 ला 0, हातचे किती आले? 3. 5 दुनी 10 आणि 3 किती? 13. ठीक आहे. 6 दुनी 12 ला 2, हातचा आला 1, बेदून 4 आणि 1 किती? 5. दोघांची बेरीज केली तर किती आली? 650. म्हणजे यांच्या दोघांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो? 650. समजते का? म्हणजे पुढच्या संख्येनं त्याला काय करायचं? फक्त गुणायचं. म्हणजे जे काही गुणल्यानंतर येणार उत्तर असेल ती असेल पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्येची बेरीज. अलग लक्षामध्ये सध्या घेतलं. सोडवा तुम्ही आता. पहिल्या क्रमवार 30 समसंख्यांची बेरीज किती? बेरीज किती? पहिल्या क्रमवार 30 समसंख्यांची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज काय येईल रे? 30 गुणाकारामध्ये 31.
या 3 न गुणून घेऊ, 3 एक 3, 3 त्रिक 9, वरचा 0 जशाला तसा, म्हणजे बेरीज किती आली 930 आली का बघा. असं सांगितलं तुम्हाला 1 ते 68 मधील 1 ते 68 मधील समसंख्यांची 1 ते 68 मधील समसंख्यांची बेरीज किती लक्षात घ्या. आता मी सोडून दाखवतो. आता 1 ते 68 म्हणलेत ते, इथं पहिल्या क्रमवार 68 म्हणलेत का नाही, तर 68 गुणिले 69 करता येणार नाही, ते चुकून जाईल. मग इथं काय करायचं, पहिल्या क्रमवार संख्या काढायच्या, पहिल्या क्रमवार समसंख्या काढाव्यात. अगोदर पहिल्या समसंख्या किती आहेत ते काढून घेऊ. पहिल्या क्रमवार समसंख्या किती आहेत हे काढून घेऊ. किती येतं, आधी एकूण काढाव्या लागतील. आधी काय करावं लागतील, एकूण काढाव्या लागतील, एकूण संख्या, आणि मग त्याच्यानंतर सम किती येतं विषम किती ते वेगळं. मग 1 ते 68 मध्ये एकूण संख्या किती आहेत, तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, हे सूत्र झाले आपलं पहिल्या दिवशी. हे 0 1 1 कटला म्हणजे टोटल किती आल्या 68. आता 68 ला 68 सम येत का नाही, त्यातल्या अर्ध्या सम येत आणि अर्ध्या काय येतं विषम. मग किती सम पडत्यान 3 आणि इकडे 4 म्हणजेच किती 34 काय आहेत सम आणि 34 काय आहेत विषम. आता ह्या ज्या 34 समसंख्या आलेल्या आहेत, या 34 समसंख्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत. पहिल्याच असत्या ना, ह्या 2 4 1 पासून सुरू झालं म्हणजे पहिल्याच असत्या. म्हणजे या 34 संख्येची बेरीज करायची आपल्याला, कोणत्या या. नाहीतर इथं गेले ना 68 गुणिले 69 केलं तर ते चुकून जाईल. तसा पर्याय असू शकतो पेपर मध्ये. आपल्याला इथे पहिल्या 34 काढायला सांगितल्यात, म्हणजे पहिल्या 34 ची काय असेल, मग इथे जाऊ आपण 34 गुणाकारामध्ये 35 बरोबर समसंख्याची बेरीज. नाहीतर अजून एक सूत्र आहे याला सोडवण्याचं, ते सूत्र बघायचे आपल्याला. त्या सूत्रात कुठलंही उदाहरण आलं तर टाकता येतं, पण इथं फक्त 1 ते 68 म्हणल्यावरती असंच जा. आधी समसंख्या आणि विषम संख्या काढून घ्या. 1 पासून सुरू झालं तर 1 पासून सुरू झालं तर काय करायचं, अशा संख्या काढून घ्यायच्या. आणि मग अशा संख्या काढल्याच्या नंतर या ज्या संख्या आलेल्या आहेत ह्या कोणत्या आहेत, पहिल्या क्रमाने येणाऱ्या आहेत. म्हणून 35 चा गुणाकार करू, 35 गुणिले 34. बघ 4 पंचे 20 ला 0, 8 आले 2, 12 आणि 2 किती 14. पहिल्याचं क्रॉस होईल. 5 त्रिक 15 ला 5, हातचा किती आला 1, 3 त्रिक 9 1 किती 10, म्हणजेच 0 9 1 1. याचा अर्थ किती बेरीज येईल 1100. आली का चेक करा तेवढीच. किंवा असा 35 चा वर्ग करून 35 त्यातून मायनस केले तरी चालतात. म्हणजे 35 चा वर्ग किती आहे 1225 मायनस 35 म्हणजे 0. 12 तून 9 3 गेला तर 9, इकडे 1 आणि इकडे 1. आली का बरोबर आली. लिहून घ्या त्याला, समजते घे. एक ते 100 मधील समसंख्यांची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज किती करा. बघा इकडे 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती येतं 100. एकूण संख्या बर, त्यातल्या सम किती आहेत 50 सम आहेत आणि 50 काय आहेत विषम. आता ह्या 50 सम ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करून घेऊ आपण. म्हणजे ह्या कोणत्या झाल्या, पहिल्या 50 झाल्या. पहिल्या क्रमवार 50 संख्येची बेरीज काढत असताना सूत्र 50 गुणिले 51. 5 1 5, 5 5 25, वरचा 0 जशाला तसा, म्हणजेच 2550 असे येईल त्याची बेरीज. आले बघा. ठीक आहे. 1 पासून सुरू झालं तर या पद्धतीने जायचं. आता तसंच आपल्याला बघायचं विषम संख्येचं. आता याच्यात 1 पासून नाही झालं तर बघू आपण पुढे कसं करायचं.
एक शेवटी दोघांचे मिक्स घेऊ आपण, समसंख्या विषम संख्या, म्हणजे सोडवायला तुम्हाला सोपे जाते. हे झालं का? आता याच्यात आधी विषम संख्येचा गट घेऊ आपण. समसंख्या म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? समसंख्या म्हणजे 2 4 6 8 हे अंक एकच स्थानी असले तर, आणि जर नसली तर कोणते असतात? ते विषम संख्या असतात. आलं लक्षात? झालं पाठीमागमुळे झालं का? आता जाऊ आपण विषम संख्येकडे. जसं समसंख्येचं पाहिलं तसं विषम संख्येचं. विषम संख्या, आता विषम संख्या म्हणजे काय माहिती आपल्याला? विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्या सम नाही त्याला आपण काय म्हणतो? विषम म्हणतो. आलं लक्षामध्ये? एकक स्थानी ओळखायचं कसं? एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात. हे अंक असतात. हे अंक असतात. बरोबर. त्यानंतर आता यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही. 2 ने पूर्ण भाग जात नाही. 2 ने पूर्ण भाग जात नाही. याला 2 ने भाग जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता इथे जाऊ आपण. पहिलं सूत्र आपलं इथं असं आलं, पहिल्या क्रमवार विषम संख्याची बेरीज बरोबर n चा वर्ग किंवा n गुणिले n म्हणजे एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या याला आपण काय म्हणतो? n म्हणतो. काहीच नाही, फक्त वर्ग करायचा, लगेच त्यांची काय मिळते? आपल्याला बेरीज पाहायला मिळते. झालं? घेऊ का उदाहरण? बघू आपण. प्रश्न आला तुम्हाला, पहिल्या क्रमवार 35 विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या क्रमवार 35 विषम संख्येची बेरीज किती? सिंपल, 35 चा वर्ग म्हणजेच 35 गुणाकारामध्ये 35. आता 35 चा वर्ग करायचा आहे. काल ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला. 35 चा वर्ग करत असताना अगोदर 5 चा वर्ग करून घ्या. किती? 25. 3 च्या पुढची संख्या कोण आहे? 4. दोघांचा गुणाकार करा. किती येतो? 1225. कंपल्सरी तुम्हाला 5 या संख्येसाठी ही ट्रिक्स वापरायची आहे. 1225 लिहून घ्या. पहिल्या क्रमवार 70 विषम संख्याची बेरीज किती? विषम संख्याची बेरीज किती? 4900. बर, हे 70 चा काय आहे? वर्ग. आता नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही शून्य संख्या असणाऱ्या संख्येचे वर्ग करताना त्या शून्याचा वर्ग नाही करायचा, फक्त संख्येचा वर्ग करायचा. संख्या कोण आहे? 7. मग 7 चा वर्ग किती? 7 गुणिले 7, त्याला वर्ग म्हणतो आपण. 7 7 49. आता जेव्हा वर्ग करायचा असतो तेव्हा इथे 1 0 आला तर उत्तरात 2 लिहायचे, आणि तिथे 2 आले तर 4 लिहायचे.
तीन आले तर 6 यायचे, दुप्पट करायचे फक्त. इथे 1 आहे, इथे किती येते 2, म्हणजेच 4900 ही काय झाली त्यांची बेरीज. लिहून घ्या त्याला. पहिल्या क्रमवार 36 विषम संख्याची, पहिल्या क्रमवार 36 विषम संख्याची बेरीज किती? पहिल्या क्रमवार 36 विषम संख्याची बेरीज किती? 36 चा वर्ग. आता 36 गुणाकारामध्ये 36, याला तशी ट्रिक्स नाही वापरायची, याला गुणाकार करून घ्यायचा आपण. 36 गुणाकारामध्ये 36, 6 6 36 ला 6 चे किती आले 3, सायंत्रिक 18, 18 आणि 3 किती 21. याचं काम झालं. त्याच्या खाली काही क्रॉस, मग 3 न सायंत्रिक 18 ला 8, 6 ला 1, 3 त्रिक 9 1 किती 10 झालं. मग इथं 6, इथं 9, इथं 2 आणि इथं 1, म्हणजेच 1200 किती 96. ठीक आहे, ही झाली त्यांची बेरीज. आले लक्षामध्ये? जेव्हा तुम्हाला क्रमवार विषम संख्येची बेरीज विचारली जाईल तेव्हा जेवढ्या संख्या दिल्या त्या पुढच्या संख्ये त्याच्यात काय करायचा वर्ग करायचा, आणि समसंख्येची सांगितली तर त्याच्या पुढच्या संख्येने त्याला काय करायचं गुणायचं. हे सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 1 ते 75 मधील विषम संख्याची बेरीज किती? 1 ते 75 मधील विषम संख्याची बेरीज. त्याला काय करावं लागते, संख्या काढावं लागते. बघा आता इथं 75 चा वर्ग नाही रे करता येणार, कारण हे 1 ते 75 म्हणले ते. मग 1 ते 75 जर म्हणलेले असतील तर संख्या काढावं लागते. मग संख्या जर काढायच्या असतील तर आपल्याला लक्षात घ्या, संख्या कशा काढणार आपण, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, एकूण संख्या किती आल्या 75. आता एकूण संख्या जर 75 आल्या असत्या तर त्यातल्या 38 37 संख्या पडणार आहेत. एक असत्या 37 आणि एक असत्या 38, आणि दोघांची बेरीज केली तर किती होईल 75. हे पहिल्या दिवशी सांगितलं कशा काढायच्या. तर आता याच्या डीप मध्ये जर गेलात तर कोणाला काय म्हणायचं, याला लिहिलं तर वेगळंच उत्तर येईल, याला लिहिलं तर वेगळंच येईल. मग आपल्याला करेक्ट संख्या घ्याव्या लागतात. मग करेक्ट संख्या कुठे आहेत, इथे. या दोन्ही संख्या कोण आहेत विषम, म्हणून एक न विषम संख्या कशी आहे जास्त, एक न विषम संख्या कशी आहे जास्त. त्या दोन्ही जर विषम आल्या तर एक न विषम संख्या जास्त, दोन्ही सम आल्या तर एक न सम संख्या जास्त, आणि एक संख्या सम आली आणि एक संख्या विषम आली तर अर्ध्या अर्ध्या पडतात. त्या अर्ध्या सम असतात आणि अर्ध्या विषम असतात. या दोघांवरती डिपेंड आहे संख्या कोण किती येणार आहे. तर दोन्ही विषम होत्या म्हणून एक न विषम संख्या कशी आली जास्त, म्हणजे किती आल्या 38. मग आता सिंपल आहे, 38 चा काय करायचा वर्ग, म्हणजेच 38 गुणाकारामध्ये 38, 38 चा गुणाकार करून घ्या. 38 गुणिले 38, 8 8 64, हातचे किती आले 6, 8 3 24 आणि 6 किती 30, गुणिले 8 3 24 ला 4, हातचे किती आले 2, 3 3 9 1 10. ठीक आहे, 4 4 3 हा 2 आलते का, इथे येईन 1, बरोबर आहे. बघा इथं 8 त्रिक 24 ला 4, हातचे किती आले 2, 3 त्रिक 9 2 किती 11, म्हणजे इथं 4 इथं 4 इथं 4 इथं, बरोबर आहे 1444 असं यायला पाहिजे. लिहून घ्या. लक्षामध्ये टोटल संख्या 38 आल्यात म्हणून आपण काय केला 38 चा वर्ग केलेला आहे. झालं का?
1 ते 40 मधील विषम संख्याची बेरीज किती? विषम संख्याची बेरीज किती? बेरीज किती? एकूण संख्या किती पडत्यान? 40. एकूण संख्या म्हणतोय. एकूण संख्या म्हणजे दोन्ही पण आल्या. 40 मायनस 1 प्लस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. एकूण संख्या किती पडल्या? 40. सम किती आहेत त्यातल्या आणि विषम किती आहेत? 20 काय आहेत सम आणि 20 काय आहेत विषम. आपल्याला काय करायचे? या विषम संख्येची बेरीज करायची. म्हणून विषम संख्येची बेरीज म्हणजेच 20 चा काय येतो? वर्ग. मग 20 चा वर्ग किती येतो? 400. 2 चा वर्ग 4, एका झिरोचे 2 झिरो. आलं लक्षामध्ये? तरी झाला त्यांचा वर्ग. आले बघा. हो, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. समजा तुम्हाला त्यांनी सांगितलं 20 ते 80 मधील सम संख्या व विषम संख्या यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? यांची बेरीज करायची. बघा आता आपल्याला जेव्हा बेरीज करायला सांगितलेली असते सम किंवा विषम कोणीपैकी एक येणार पेपरमध्ये. मग आपण म्हणून समजा सम आलं किंवा आपण विषम आलं असं म्हणून आपण दोघांची काढायला लागलो. अगोदर एकूण संख्याच काढून घ्यायच्या. अगोदर काय करायच्या? एकूण संख्याच काढून घ्यायच्या. आता एकूण संख्या जर काढल्यात किती येतात बघा. 80 मायनस 20 प्लस 1 टोटल किती आल्या? 60 प्लस 1 म्हणजेच 61. हे एकूण संख्या आहे. या कोण आहेत? एकूण संख्या. आता एकूण संख्या आल्या याचा अर्थ असा नाही की आपल्याला सम आल्यात. आपल्याला काढावं लागतं त्या सम. मग यातल्या सम किती आणि विषम किती हे मला सांगायचं. आता कोणाकडे जायचं? आपण जायचं याच्याकडे. हे दोन्ही कोणत्या गटातून आल्या? सम गटातून. मग आपण म्हणायचं सम संख्या 31 आहे आणि विषम संख्या किती आहे? 30. इथपर्यंत समजलं? हे समजतंय का? हा. आता हे आलं की याला 31 न लगेच याला 30 चा वर्ग असं नाही करता येणार. आता ते संपलं. आता ते का नाही करता येणार? कारण संख्येची सुरुवात कुठून झाली? तर 20 पासून. 20 पासून जर सुरुवात झाली म्हणजे 1 पासून पुढे जर गेलं ते तर तसं सूत्र वापरता येणार नाही. ते फक्त 1 पासून सुरू झालं तरच वापरता येतं. मग आता समची बेरीज करताना सूत्र आहे आणि विषमची बेरीज करताना पण सूत्र आहे. आता समची बेरीज करताना काय सूत्र असतं ते लक्षात घ्या. सूत्र सोपं आहे. काय करायची? समची बेरीज करायची आधी. पहिली सम आणि शेवटची सम. त्याला म्हणतो आपण पहिली सम अधिक शेवटची सम भागिले 2 आणि गुणाकारात एकूण सम संख्या. एकूण सम संख्या. समजून घ्या काय आहे. आता तुम्हाला जर विषमची करायची असली ना सूत्र काय असं माहिती का? पहिली विषम शेवटची विषम भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या. समचे नाव काढायचे आणि कुणाच टाकायचे? विषमचे. ते जर म्हणले नैसर्गिकची बेरीज किती? पहिली नैसर्गिक शेवटची नैसर्गिक भागिले 2 गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या. म्हणजे याचा अर्थ असा झाला ज्या गटाची बेरीज करायची तोच गट तिथं मांडायचा. बरोबर. मग पहिली सम कोण आहे रे? पहिली समचे काही 20 आहे ना. मग पहिली सम अधिक शेवटची सम कोण आहे? 80 आहे का? 80 चे 80 भागाकारात 2 गुणाकारात एकूण सम संख्या. एकूण सम संख्या किती येत रे इथं? 31. म्हणजे गुणाकारात किती येणार? 31. मग सिंपल यांची बेरीज 80 अधिक 20 किती झाले? 100 भागिले 2 गुणाकारात 31. 100 ला 2 न भाग दिल्यात किती जाईल? 50 गुणाकारात 31. याचा गुणाकार करता येईल आपल्याला. काय येईल? 5 1 5 5 त्रिक 15 वरचा 0 जशाला तसा. म्हणजे बेरीज किती आली? 1550. इथपर्यंत समजलं? आता तुम्ही जसं समची केली
तशी तशी तुम्ही काय करायची, विषमची करायची. हे नावं सारखेच येणार, फक्त समच्या ऐवजी काय येणार, विषम. शेवटची विषम भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या. इथं तर काढलेलेच आहेत आपण एकूण विषम संख्या. तुम्ही काढायचा प्रयत्न करा, नाही आलं तर मी पुन्हा लिहून देतो. ही कशी झाली, फक्त समची. ठीक आहे, लिहून घेतो. बघा, विषम संख्येची बेरीज करत असताना विषम संख्या बेरीज करताना पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणाकारात किती येतं, एकूण विषम संख्या, असं सूत्र आहे आपलं. बर, आता पहिली विषम कोणती आहे, इथं पहिली विषम आहे का ही 20, नाही, मग 21 घ्यावं लागत. बर, शेवटची विषम आहे का तिथं 80, नाही, 80च्या पुढे जाता येईल का आपल्याला, नाही, मग मागची यावं लागेल तिथं, म्हणजे 79, असंच जायचं, गडबड करायची नाही. भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या, हे आपल्याकडे 30 आलेले आहेत, तर 30. ठीक आहे, योगायोगानं त्यांचं सगळं सेम येतं. इथं इथला एक टाकल्या याच्यात तर किती व्हायला, 80, 69 करायचं. यातलं एक याच्यात टाकला तर काय येईल, 80 20 किती, 100 भागिले 2 गुणाकारामध्ये किती, 30. याला भाग दिलात किती, 50 गुणाकारामध्ये 30, म्हणजेच किती आला तो, 1500. आलं लक्षामध्ये, म्हणजे विषम संख्येची बेरीज झाली. नेहमी लक्षात ठेवायचं, या संख्या जर नसतील त्या गटातल्या तर याच्या मागे जाता येणार नाही, याच्या पुढे जाता येणार नाही, मग मधल्या संख्या निवडायच्या त्या, आलं लक्षात, ज्या असतील त्या, आणि त्याच घ्यायच्या. कारण आपल्याला पुढे पुढे गट बघायचे, त्यावेळेस चुकून जातं ते, म्हणून आत्ता समजून घ्यायचं याला. ठीक आहे, झालं का, लिहून घ्या त्याला. 25 ते 75 मधील विषम संख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती, फक्त विषम संख्येची बेरीज करायची आपल्याला. विषम संख्याची बेरीज किती करायची. मग अगोदर आता बघा, आता शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 याने एकूण संख्याच काढाव्या लागतील. एकूण संख्या काढणं बंधनकारक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला बेरीज करता येणार नाही. मग एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या म्हणजे तुम्हाला सांगितलं पेपरवाल्याने फक्त नुसतं 25 ते 75 मध्ये एकूण संख्या किती. मग आपल्याला एवढी गडबड असते की आपण 75 आणि 25 वजा करतो, लगेच सांगतो 50. मग 50 नाही, सूत्र आहे त्याचं, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, तर 51 संख्या आहेत. किती संख्या आहेत, 51. किंवा त्यांनी नुसतं असं विचारलं असतं विषम संख्या किती आहेत, असे प्रश्न आले, मग विषम संख्या किती, ते 51 ला बरोबर केलं ते पण चुकून जाईल. 51 कोणत्या संख्या येतो, एकूण संख्या 51 आहेत. मग त्यातल्या काय करायच्यात, सम वेगळ्या करायच्यात, विषम वेगळ्या करायच्यात. म्हणजे 50 आल्या असत्या तर एक किती असत्या तुमच्या 25 आणि एक किती आल्या असत्या तुमच्या 26. बरोबर आहे, एक किती असत्या 25 आणि एक किती आहे तर 26. मग एक 25 आणि एक 26 जर असत्या अशा, तर याचा अर्थ कोणकोणते आहेत, ह्या कोणत्या आहेत तुमच्या सम आणि ह्या कोणत्या आहेत तुमच्या विषम. इथपर्यंत समजतं. मग आपल्याला कोणाची बेरीज करायची, या विषम संख्येची बेरीज करायची आहे. 26 घेतल्यात का बघा आणि तिथून पुढे करा बेरीज. आता बर, ते नाना जाय ना, ओ लक्षच त्याच्यात आहे. आपल्याला ह्या 26 विषम संख्येची काय करायची, बेरीज. मग पहिली विषम अधिक शेवटची विषम भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या किती येतं, हे आपल्याकडे सूत्र आहे, अलग लक्षामध्ये. मग दोघांची बेरीज केली तर किती, 100 भागिले 2 गुणाकारात 26. याला भाग दिला कितीचा जाईल, 13. 13 गुणिले 100 किती, 1300. 1300 आली का बघा तुम्ही, लक्ष 1300 आला. विषम संख्या सांगितलेत ना, दोन्ही विषम आहेत म्हणून एक विषम संख्या जास्त बरं आपली, सरळ सरळ आहे. 25 अधिक 75 म्हणजे 100. 100 भागिले 2 किती येतो 50.
तसे तीच येईल, पण इकडे 13ला भाग जातो 26ला, 13चा 13 गुणिले 100 बेरीज गुणाकार करणं सोपं आहे. 1300 लिहून घ्या त्याला. इथं 15 ते 65 मधील सम संख्यांची बेरीज किती? एकूण संख्या काढाव्याच लागतील, त्याच्याशिवाय आपण बेरीज करू शकत नाही. एकूण संख्या, जेव्हा तुम्हाला एकूण संख्या काढायच्या असतात तेव्हा आपल्याला सूत्र आहे शेवटची संख्या जी आहे ती मायनस पहिली संख्या आणि प्लस 1. हे सूत्र लक्षातच ठेवायचं. खूप वेळा प्रश्न आलेला आहे याच्यावरून आणि हेच वापरायचं. मग एकूण संख्या किती? तर इथून किती आल्या? 50 अधिक 1 म्हणजे टोटल किती आल्या? 51. आता आपल्याला सांगितलेलं काय आणि आपण करतो काय हे लक्षात घ्या. आपल्याला त्यांनी सांगितली समची बेरीज, मग ह्या दोन्ही विषम आहेत. आधी संख्याचे ग्रुप पाडावे लागतील. एक 26 आहेत आणि एक 25 आहेत. मग यातल्या कोणत्या संख्या आहेत त्याला नाव द्या आधी, हे महत्वाचं आहे. 26 कोणते आहेत? सम आहेत का विषम आहेत? विषम आहेत. ह्या दोन्ही विषम आल्यात म्हणून याला म्हणायचं विषम. हे जर चुकलं तर संपलं तुमचं, इथंच उदाहरण चुकलं असा अर्थ होईल याचा, पुढे जायची गरजच नाही. ह्या विषम आहेत आणि ह्या कोण आहेत? सम. आपल्याला कोणाची काढायची? या समची बेरीज काढायची, बरोबर. मग आता पहिलं सूत्र काय सूत्र आहे? पहिली सम संख्या बेरीज करताना पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये एकूण सम संख्या. एकूण सम संख्या. आता पहिली सम कोण आहे? आता मला सांगा, 15 ही सम संख्या आहे का? नाही. मग 15च्या पाठीमागे जाता येईल का आपल्याला? नाही. मग 15 घेता येईल का? नाही. आपण असं म्हणू का की आजच्या दिवस धकून घेऊ 15ला सम म्हणू? नाही. आपल्याला 15च्या पुढे जावं लागेल. जी सम आहे ती कोण आहे? 16. बर. शेवटची सम मला सांगा, 65 सम आहे का? नाही. मग 65 घेता येईल का? नाही. आपल्याला 65च्या पाठीमागे यावं लागेल. 65च्या पाठीमागची कोण आहे? पुढे जाता येणार नाही, मागे येऊ शकतो आपण. किती? 64 भागिले 2 गुणाकारात एकूण सम संख्या ह्या इथं आल्यात किती? 25. 64 अधिक 16 दोघांची बेरीज करा इथं. 70 80 का? बरोबर ना. 80 भागिले 2 गुणाकारामध्ये 25. 80 ला जर 2 न भाग दिला तर 40 गुणाकारामध्ये 25 म्हणजेच 1000 येत असेल किंवा आहे. 25 चोक 100 वरचा 0 जशाला तसा. तर बेरीज किती आहे त्याची? 1000. चल लिहून घ्या. 1000 बेरीज आहे त्याची. पुढचं उदाहरण घ्या. 20 ते 100 मधील विषम संख्याची बेरीज किती? बेरीज किती? बेरीज कुणाची सांगितली? विषम संख्येची. म्हणजेच काय लागत्या? विषम संख्या. मग एकूण संख्या काढून घ्या आधी. एकूण संख्या. आता एकूण संख्या जर काढायच्या झाल्या तर काय सूत्र आहे? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 टोटल झाल्या 80 प्लस 1 म्हणजेच 81. टोटल संख्या आहे 81. मग सगळ्या ज्या संख्या आहेत त्या सम आहेत का? नाही. सगळ्या विषम आहेत का? नाही. मग त्यातल्या सम आणि विषम वेगळ्या करू. मग यातल्या सम संख्या आणि यातल्या विषम संख्या जर तुम्ही काढल्या तर एक आहे 40 आणि एक आहे 41. 41 कोण आहेत आता ते समजून घेऊ आपण. आलं लक्षामध्ये? 41 कोण आहेत ते समजून घेऊ. दोन्ही संख्या कोणत्या गटातून आल्या? सम. म्हणून 41 काय आहे? सम आणि 40 काय आहे त्यातल्या विषम. असं होतं ते.
मग आता इथं सूत्रात जाऊ आपण. पहिली विषम संख्या कोण आहे? 21. शेवटची विषम संख्या 99 भागिले 2 गुणाकारात एकूण सम संख्या किती, सॉरी विषम संख्या ना, एकूण विषम संख्या किती आहे तर 40. बघा पहिली विषम घेतली, शेवटची विषम घेतली, भागाकारात 2 गुणाकारात एकूण विषम संख्या, दोघांची बेरीज किती झाली? 120 भागिले 2 गुणाकारामध्ये 40. याला जर भाग दिला तर कितीचा जातो? 60 गुणिले 40 म्हणजे 6 चोक 24, 2400. आली का बघा? ठीक आहे. तर ही आहे विषम संख्येची बेरीज. आता सम संख्येची बेरीज झाली, विषम संख्येची झाली, नैसर्गिकची झाली आणि पटीतल्या सगळ्या संख्येच्या बेरीजा काय झाल्यात आपल्या? कंप्लीट झाल्यात. सोमवारच्या लेक्चर्स मध्ये जो आहे याचे शॉर्टकट ट्रिक्स होतील. कोणत्या? समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतले फरक विचारले जातात तुम्हाला पेपरमध्ये. ते फरक आपण आता जसं आपण इथं समची बेरीज केली ना, तशी विषमची बेरीज आणि त्यातला फरक काढायचा असतो. तर ते शक्य नाही पेपरमध्ये वेळेत काढणं, म्हणून आपण त्याला ट्रिक्स माध्यमातून काही सेकंदामध्ये कितीचा फरक असतो समसंख्या आणि विषम संख्यांच्या बेरजेत ते काढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, थांबू आपण इथे आज.